नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 68 दिवस उलटले असताना अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्ण आंधळे हा फरार आहे. आंधळेचा कुठेही पत्ता लागत नसला तरी त्याच्या प्रॉपर्टीचा ठाव ठिकाणा तपास यंत्रणांना लागलाय. त्याचं घर पत्र्याचं असलं तरी त्याच्या स्वतःच्या संपत्तीचं खबाड आता समोर आलंय. त्यामुळे या कृष्ण आंधळेची प्रॉपर्टी नेमकी किती आहे पाहूया. फरार कृष्ण आंधळे याच्याकडे या टोळीचा म्होरक्या वाल्मिक कराडप्रमाणेच मोठी संपत्ती आहे. तो आई वडिलांबरोबर राहत असलेलं घर जरी पत्र्याचं असलं तरी धारूर आणि केजमध्ये बँकेत त्याची तब्बल 3 बँक खाती आहेत. इतकंच नाही तर 5 आलिशान वाहनं देखील आहेत. या व्यतिरिक्त त्याच्या अनेक फोटो पाहिले तर या फोटोमध्ये गळ्यात सोन्याचा गोप, कानात सोन्याच्या बाळ्या, हातात सोन्याच्या अंगठ्या आणि मनगटावर चांदीचं ब्रेसलेट दिसून येत आहे. याचाच अर्थ केवळ 3 बँक अकाउंट आणि 5 वाहने इतकी त्याची संपत्ती नसून त्याची संपत्ती ही जास्त असू शकते. मात्र सध्या त्याची बँक खाती आणि वाहनं जप्त केली जाणार आहेत. तशी परवानगी तपास यंत्रणांना कोर्टाने दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल आणि या आरोपींच्या मालमत्तेवर देखील टाच आणली जाईल असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिलं होतं. प्रत्यक्षात मात्र तसं काहीच घडलं नाही. या आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात आली नाही. मात्र 68 दिवसाहून अधिक फरार असणाऱ्या या कृष्ण आंधळेची मालमत्ता जप्त करण्याच्या दृष्टिकोनातून तपास यंत्रणांनी पावलं उचलली असून सीआयडीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज मान्य करत आता न्यायालयाने कृष्ण आंधळेची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिलेत. 68 दिवसांपासून फरार असलेल्या कृष्ण आंधळेला पोलिसांनी 2 वेळा फरार घोषित केलं. त्याला शोधून आणणाऱ्याला किंवा त्याची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर केलंय. मात्र तरीही कृष्ण आंधळेचा ठाव ठिकाणा लागत नाही. त्यामुळे शेवटी तपास यंत्रणांनी संपत्ती जप्तीचं ब्रह्मास्त्र उगारलंय. याआधी जेव्हा वाल्मिक कराड सापडत नव्हता त्यावेळी त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात आली. त्यानंतर काही दिवसात तो स्वतःहून सीआयडीला शरण आला. त्यामुळे अशाच पद्धतीनं कृष्ण आंधळे देखील प्रॉपर्टी जप्त होण्याच्या भीतीनं शरण येण्याची शक्यता आहे. मात्र कृष्ण आंधळेची केवळ संपत्ती जप्त करून काहीही होणार नाही. त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. या संदर्भातच मसाजोगच्या ग्रामस्थांची एक बैठकही घेतली असून त्यातही हाच निर्णय झाला. गळ्यात सोन्याचा गोप, हातात ब्रेसलेट, अंगठ्या, कानात बाळ्या घालणारा हा कृष्ण आंधळे, ज्याच्याकडे 1-2 नाही तर तब्बल 5-5 गाड्या आहेत, त्या कृष्ण आंधळेची संपत्ती एवढीच असेल का, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या प्रकरणातल्या इतर आरोपींप्रमाणे कृष्ण आंधळेकडे सुद्धा शहराच्या ठिकाणी एखादा फ्लॅट किंवा मग गावाकडे मोठी जमीन वगैरे असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याची ही सगळी प्रॉपर्टी शोधून त्याच्यावर जप्ती आणली तरच कदाचित कृष्ण आंधळे हा शरण येऊ शकतो. त्यामुळे आता खरं तर कृष्ण आंधळेची ही सगळी प्रॉपर्टी शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढे असणार आहे आणि कदाचित तसं झालं तरच कदाचित मग हा कृष्ण आंधळे शरण येऊ शकतो. त्यामुळे पुढच्या काळामध्ये कृष्ण आंधळेच्या संपूर्ण प्रॉपर्टीवरती जप्ती येते का आणि या सगळ्या पोलिसांच्या दबाव तंत्रानंतर तरी कृष्ण आंधळे पोलिसांना शरण येतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.